नमस्कार मंडळी. आज आलो आम्ही बच्चन दुकान. अरे कशासाठी? अहो आमच्या धनंजयचं लग्न आहे ना 23 तारखेला. मग काय म्हणे बस्ता करायचा. मग काय आम्ही निघालो सगळे भाऊ म्हणे चल बाबा आपण जाऊ बस्ता बिस्ता करू, साड्या बिड्या घ्यायला. मी म्हटलं अरे यांना लय वेळ लागेल दादा. नाही म्हणे भाऊ मग लवकर आवरतील बघू तरी. मग काय भाऊला म्हटलं मी एक फोन करून घेतो यांच्या साड्या आवरू. सर माझा फोन झाला, सगळं झालं, यांच्या साड्या काही पसंत व्हाय ना बा. मग चाललं यांचं ननंद भाऊ जायचं हसी मजाक. आणि मग काय साड्या पसंती. आता रानू बेटे पण इकडं साडी बघत होती. रानू बेटेनी काढली साडी. आता बघूया ही झाली का पसंत. होती वाटतं पसंत. मग काय अशा पद्धतीने झाल्या बा एकदाच्या. मग उचलला बसता आमच्या शक्तिमानच्या डोक्यावर दिला. आणि मग काय शक्तिमान कन निघाला गाडीच्या दिशेने. मला म्हणे उरलेले गटुडे तुम्ही आणा. मी म्हणलं आता मी चाललो पुढं. कसलं काय ऐकतं. शक्तिमान गेला पुढं. मग काय आमच्या स्वाती अक्का म्हणली भाऊ आपल्यालाच गठुडं न्यावं लागेल रे दादा. मग आता परत वापस आलो. पण शक्तिमानचा गठुडं पोचेपर्यंत स्वाती अक्काने दुसरं गठुडं उचललं बा. आणि भाऊ म्हणे आता तुझं एक गठुडं घेऊन ये. मी म्हणलं बरं आता तू घेऊन तर ये म्हणलं अक्का गाडीपर्यंत. तेवढ्यात शक्तिमानने दुसरं गठुडं आणून दिलं. आणि त्यात शक्तिमान म्हणलं तुम्ही घ्या ये. आणि अक्काने तिसरं गठुडं आणलं तर माझ्याकडे शक्तिमानने दुसरं गठुडं दिलं ना. मग म्हणले चला आता जेवणाचा टाईम झाला काहीतरी खाऊ. मग काय गेलो स्वल्पविरामध्ये. मग रानूताई म्हटली मामा काहीतरी मागवा बरं मिसळ बिसळ. मागवली मिसळ. मग काय आली मिसळ. एक 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 दही मिसळ. आणि मग काय सगळे म्हणे नाही का आता आपण मस्त मिसळीवर ताव मारू बा. सकाळपासून भूक लागली होती सगळ्यांना. मग भाऊ आले. भाऊ म्हणे मारा ताव. मग काय मारला ताव सगळ्यांनी मिसळीवर कनाकन. आणि मग म्हणले झाला एकदा बसता. रानूताईला म्हणलं चल घरी. नको म्हणे मामा चल.